राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात गरळ ओकली आहे। संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान काय, असा सवाल निशिकांत दुबे यांनी विचारलाय। आपल्या घरात कुणीही सिंह असतो, तुमच्यात हिम्मत असेल तर बिहार, तामिळनाडू आणि यूपीमध्ये या, तुम्हाला दाखवून देऊ। महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू, असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिलंय। आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून घाणेरडं राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केलाय। भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। तोडा फोडा आणि राज्य करा हे भाजपचं राजकारण असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं, तर हेच मराठी भाषेचे मारेकरी असल्याचं म्हणत पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलार यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली। महाराष्ट्र कुणाच्या तुकड्यांवर जगत नाही, मराठी माणसाचं जीडीपी मध्ये किती योगदान आहे हे सांगायची गरज नाही, असं आशिष शेलार यांनी म्हणत निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर पलटवार केलाय। भारतातील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा आहेत। हिंदी मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली भूमिका जाहीर केली आहे। राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते। सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत याबाबत मुद्दा मांडलाय। सुसंस्कृत राज्यात सुसंस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा, अशी मागणी मुनगंटीवारांनी केली आहे। मीरा भाईंदरमध्ये उद्याच्या मोर्चाला, खरं तर आजच्याच मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मोर्चा काढला तर कारवाई करण्यात येणार आहे। सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर देखील पोलीस उपायुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय। मनसे नेते अविनाश जाधव यांना मीरा भाईंदरमध्ये 1 दिवसाची बंदी घालण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी त्यांना नोटीस दिली। दरम्यान कितीही केसेस केल्या तरी मोर्चामध्ये जाण्याचा निर्धार जाधव यांनी व्यक्त केला आणि त्यामुळे साधारण सकाळी 3-3:30च्या दरम्यान अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी हिंदी वादानंतर मराठी एकीकरण समितीनं शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले होते। हे बॅनर पालिकेनं पोलिसांच्या उपस्थितीमध्ये काढून टाकलेत आणि यामुळे मराठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे। ठाण्यातील टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारा बॅनर पालिका प्रशासनानं काढून टाकलाय। यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर काढण्यास विरोध केला, मात्र परवानगी विना बॅनर लावल्याचं म्हणत पालिकेनं बॅनर काढलाय। एक सविस्तर बातमी। देशातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत अनागोंदी कारभार चालू आहे का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आता निर्माण झाली आहे। कारण रस्ते, पाणी, गटार या मीटरमध्येच भ्रष्टाचार होतोय। पण आता शालेय विद्यार्थ्यांवर देखील भ्रष्टाचारांची नजर पडलेली आहे आणि त्यामुळे मुलांना शाळेमध्ये पाठवणाऱ्या त्यांच्या मातांवर किंवा काय कायदा हातात त्यांच्या मातांना घ्यायची वेळ का आली आहे, पाहूयात। घाटकोपर पूर्व परिसरात राहणाऱ्या या महिला महापालिका शाळेतले हे बेंच पळून नेतात। हा लहानगा खांद्यावर हा बाग घेऊन शाळेच्या नव्या इमारतीत घुसलाय। त्यानं हे पाऊल उचललंय कारण त्याला या शाळेच्या नव्या इमारतीत प्रवेश नाकारण्यात आलाय। एवढी हिंमत दाखवा लागेल ना। आमच्या मुलं काय रोडवर शिकतील का? त्यांच्या मुलं प्रायव्हेट मध्ये शिकणार का? आमच्या मुलांना एवढी पण हवकत नाहीये शिकायची। प्रायव्हेट कुणासाठी? आमच्यासाठी प्रायव्हेट। आमचा हक्क प्रायव्हेटचा। प्रायव्हेट कुणाचा हक्क? हमारे बच्चों को गणेश मंदिर के यहाँ स्कूल भेजने वाले थे, लेकिन हम लोग वहाँ नहीं जाएंगे क्योंकि 3 साल से हमारे बच्चे वो कंटेनर में पढ़ रहे थे कि नहीं स्कूल मिलेगी, नहीं स्कूल मिलेगी। लेकिन रोज मीटिंग हो रहा था, कभी पालक सभा, कभी एनवार्ड में हमारे बच्चों को स्कूल नहीं दे रहे थे। इसलिए आज हम सब पेरेंट्स खुद टेबल वगैरह लेके अपने बच्चों को लेके घुसे। आज गेली 3 वर्ष डासांच्या साम्राज्यात डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होत असताना अगदी कंटेनरमध्ये या महिलांनी 3 वर्ष आपली मुलं शिकवली। कारण एक दिवस आपली मुलं या नव्या इमारतीत शिकतील ही आशा या महिलांना होती। आज जेव्हा नवीन इमारत बांधून तयार आहे तर पालिका प्रशासन ओसी न मिळाल्याचं कारण देत नव्या इमारतीत मुलांना जाऊ देत नाहीये। मुलांसाठी काय करण्याची कसली भीती? नेता उचलून त्यांना तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्याची करता, आम्हाला हे करायला तुम्ही भाग पाडलेलं आहे।
आम्ही मनात नाही केलेलं आहे. तुम्ही आम्हाला भाग पाडलाय. एवढ्या वर्ष आश्वासन दिलं मी आता गचकन आम्हाला उचलून तिथे टाकायला लागले. मग आता आम्ही हे नाही करणार तर काय करणार. शाळा तोडताना तेव्हा तुम्ही सांगितलं होतं आम्हाला, काय बोललेले इथं ते 2-3 वर्षामध्ये झाले की तुमचे मुलं इथं जाणार. मग आम्हाला तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना की तुम्हाला इथं बसवणार नाही, तुम्हाला तिथं पाठवणार आहे. तेव्हा का नाही आम्हाला सांगितलं. आता एवढी चांगली इमारत इथं बनली, आता आम्हाला म्हणता की तुम्ही तिकडे जाता, आम्ही का जाणार. आता इथं बघितलं तुम्ही हे सगळं पडायला आलेलं, आमच्या मुलाला धोका आहे का नाही. इथं इमारत जी आहे कोट्यावधी रुपयाने बांधलेली ही इमारत जी आहे, आज ही कोणाच्या घशात घालण्याचा घाट आहे. आज या एका बाजूला सर्वसामान्यांचे 350 मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी असताना, ही इमारत जी आहे ही बांधून तयार असताना मुलांना इथून स्थलांतरित करणं हे अन्यायकारक. घाटकोपरच्या टिळक मार्ग शाळेत हिंदी आणि मराठी माध्यम शाळेत बालवाडी ते 8वी पर्यंतचे 350 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना SRAच्या शाळेत पाठवण्याचे आदेश BMCच्या शिक्षण विभागानं दिले होते. महानगरपालिकेचे जे यंत्रणा आहे ही या मुलांना दुसऱ्या ठिकाणी हलवून लांबच्या शाळेमध्ये पाठवून ही शाळा कुठल्या तरी प्रायव्हेट एखाद्या शिक्षण संस्थेला ताब्यात देण्याचा घाट यांचा आहे. ते शिक्षणापासून वंचित राहिले त्यांना विचार करा. राजावाडी विद्याविहार स्टेशनपर्यंत मुलांना तिकडे धनजी देवशी म्हणजे ऑलमोस्ट इट्स 3 to 4 किलोमीटर्स आणि हा ट्रॅव्हलिंग करून जावं लागतंय. काय झालं, पुढच्या 4-5 वर्षांनी ती मुलं जाणं बंद केलं त्या लोकांनी. असाच घाट आज हा इथे त्या लोकांचा चालू आहे. दरम्यान आम्ही आदेशांचं पालन करत आहोत. या पलीकडे शाळा प्रशासन काही बोलायला तयार नाही. मुझे जो आदेश मिला है वो यही मिला है कि हमको विद्यार्थियों की सुरक्षितता को ध्यान में रखते हुए सह्याद्री SRA की जो बिल्डिंग है वहाँ स्थलांतरित. मैडम मैंने भरसक कोशिश की है, लेकिन जो प्रशासन का आदेश है उसको मैं फॉलो करूंगी. पालकांनी केलेल्या या कृतीचं विरोधकांनी समर्थन केलं. कारवाई जर त्यांच्यावर झाली तर हे सगळे बेंच घेऊन आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या ऑफिसमध्ये बसू. कारण दुर्दैव हेच, आणि मी हेच सांगतो सतत, की एखादी पिढी घडवायची असेल आपल्याला तर शाळेंवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. काही शाळा जुन्या झाल्या असतात, डिलॅपिडेट असतात, रिपेअर चालू असतं. एका रात्रीत हे काही सगळं बदलू नाही शकत, पण प्रयत्न तर झाले पाहिजेत. लहान मुलांवरचा अन्याय सहन करणार नाही. शाळेला व्हिजिट नक्की देणार आणि त्याची तहकीकात करणार. मुंबई महापालिकेच्या शाळांची स्थिती तशी बिकटच आहे. या विद्यार्थ्यांच्या जीवावर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या अवलंबून आहेत. शाळा राहिल्या तर तुम्ही राहात इतकं साधं निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कळत नसेल तर काय उपयोग. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता एक मोठी बातमी. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भातील 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसंच रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे. मुंबईतील वैतरणा जलाशय 90% भरलंय आणि यामुळे जलाशयातून 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे जामखेली धरण हे 100% भरलंय. यामुळे परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे. दरम्यान पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यातील निवडणुकांचं पडघम वाजल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केलेली आहे आणि आता निवडणूक आयोगानं देखील यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली. निरंजन डावखरे यांच्या पुढाकारातून ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये बाळ डायलिसिस केंद्र आणि PICU स्थापन करण्यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. ठाण्यामध्ये अशा सुविधा निर्माण करणं ही काळाची गरज असल्याचं उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं. अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी सध्या योग्य वाटत नाही असं म्हणत हायकोर्टानं फटकारलंय. सालेमवरील दहशतवाद, शिवाय हत्या, हत्येचा कट रचणं, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून ते माफी योग्य नाहीत असं मतही हायकोर्टानं व्यक्त केलंय.
जुन्या वाहनांना HSRP लावण्यासाठी राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचाच उपयोग करावा. त्याच संकेतस्थळावर शुल्क भरण्याचं आवाहन आरटीओकडून करण्यात आलं. सुशील केडियाचं ऑफिस फोडणारे मनसेचे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्यासह मनसेचे माथाडी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंची आज भेट घेणार आहेत. निवृत्त ACS आणि राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचं निधन झालंय. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं निधन झालंय. अमरावती मतदारसंघाचे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. ख्वाजा मोहम्मद बादशाह कादरी यांचा सालाबादप्रमाणे 48वा संदल कर्नाटकात पार पडतोय. या संदलमध्ये महाराष्ट्रातील बहुतांशी अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी होतात. यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे हैदराबादहून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. पलावा येथील नवीन उड्डाणपुलाची नागरिकांनीच पोलखोल केली आहे. पावसामुळे संपूर्ण उड्डाणपुलावर चिखल झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मुंबईसह राज्यातील प्रवाशांना वाहतूक सेवेसाठी ई-बाईक टॅक्सीचा पर्याय खुला झालाय. राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार असून अधिकृतरित्या रस्त्यावर ई-बाईक टॅक्सी धावणार आहे. महाराष्ट्रात किमान 50 ई-बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाणार आहे. आता एक मोठी बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये सध्या धुवाधार पावसानं हजेरी लावलेली आहे. तब्बल 9,82,413 दशलक्ष लिटर पाणी जमा झालंय. तर 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय आणि त्यामुळे आता मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 7 जुलै रोजी फक्त 14% जलसाठा शिल्लक होता. तर यावर्षी 7ही तलावात 67.88% जलसाठा जमा झालाय. हे पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 54% जास्त असून गेल्या 3 वर्षातील सर्वाधिक साठा आहे. हा जलसाठा पुढील वर्षी मार्चपर्यंत पुरणारा आहे.